राम राम मंडळी. गेल्या 2 दिवसापासून पावसामुळे चांगली बैलगाडा शर्यतीची मैदानं रद्द व्हायला लागली ती. त्याच्यामुळे आता सगळ्या बैलगाडा शौकीनांना उत्सुकता लागली ती म्हणजे रविवारच्या मैदानाची. रविवारी 29 तारखेला 3 जागी भव्यने दिव्य असे जंगी बैलगाडा शर्यतीची मैदानं भरवण्यात आलेली होती. एक म्हणजे चोराडे इथलं मैदान, दुसरं म्हणजे पळशी इथं भरवण्यात आलेलं बिंजोडचं मैदान आणि तिसरं म्हणजे मराठवाडा केसरी, ज्या मैदानामध्ये पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे ट्रॅक्टर. हो, त्याच्यामुळे चांगली मातबर बैल त्या मैदानात दिसतील अशी आपण अपेक्षा ठेवू शकतो. म्हणजे आपल्या भागातून जाणारी कमी असतील, पण त्या भागातली चांगली मातबर बैल हजेरी लावणार यात काय वाद नाही मित्रांनो. आणि गटाला असेल, सेमीफायनल असेल, फायनलला सुद्धा आटी आणि तटीच्या लढती होणार आणि प्रत्येकाची चुरस लागणार की कोण ट्रॅक्टरवर बसणार खऱ्या अर्थानं. मित्रांनो, आतापर्यंत कळलेली बातमी हीच होती जी तुमच्यापर्यंत पोहोचली असेलच की बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि संभाजीनगर एक्सप्रेस लखन म्हणजे 2 ताकदीची 200 पॉवरची इंजिन एकत्र पळणार आहे ती. म्हणजे आता विचार करा, बाब्या आणि लखन म्हणजे मागच्या ज्या मैदानामध्ये ती जोडी एकत्र आली त्या मैदानामध्ये त्यांनी असल्या स्पीडनं निकाल घेतलाय की त्यांना म्हणजे त्यांना रोखूच कोण शकलं नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इतकी ताकदीची 2 इंजिन आहे ती बाब्या आणि लखन. आता एक गोष्ट अजून कळली ती म्हणजे आपला नवमहिंद केसरी बकासूर आणि सर्जा, गोडचा सर्जा 100% त्या मैदानामध्ये दिसणार आहे. म्हणजे 2 दिवसापूर्वी जेव्हा आपण व्हिडिओ केला तेव्हा म्हणलं होतं की 29 तारखेच्या मैदानामध्ये बकासूर आणि गोडचा सर्जा पळणार आहे, पण ते कुठल्या मैदानात पळणार आहे हे काय नक्की नव्हतं. आपण म्हणलं होतं की 99% चोराड्याच्या मैदानात पळेल, पण तसं काय नाही. 99% आता ट्रॅक्टरच्या मैदानात म्हणजे मराठवाडा केसरीच्या मैदानामध्ये बकासूर आणि गोडचा सर्जा पळताना आपल्याला दिसू शकतो अशी आपण 100% खात्रीशीर माहिती आपल्याला मिळालेली आहे मित्रांनो. खऱ्या अर्थानं आता विचार करा की गोडचा सर्जा आजच्या तारखेला तुफान फॉर्म मध्ये आणि बकासूर आज एकमेव बैल आहे की ज्याचा फार्म कधीच हरपत नाही. म्हणजे एका दुसरं मैदान जर सोडलं तर कोणत्याच मैदानामध्ये गुलाल घेतला नाही असं बकासूरच्या बाबतीत कधी आपल्याला बघायला मिळालं नाही, बरोबर ना. त्यामुळेच मित्रांनो, बकासूर आणि गोडचा सर्जा एक ताकदीची एवढी 2 इंजन म्हणजे इंजन आपण ती 200 पॉवरची होती तर ही पण 200 पॉवरचीच आहे ती आणि तेवढ्याच म्हणजे ताकदीने पळणार आहे ती. म्हणजे विचार करा, लखन आणि बाब्या आणि बकासूर आणि सर्जा लढत अगदी घासून ठासळवली आहेत, काय वाद नाही मित्रांनो. म्हणजे त्या भागातली पण चांगली बैल आहे ती. पण आपण खऱ्या अर्थानं घाटावर इकडे आपल्या पश्चिम महाराष्ट्रात जिथं बैलगाड्या शर्यती होतात आणि तिथं जेव्हा ह्या जोड्या आपापसात टाकतात नक्कीच लढत चांगल्या पद्धतीने होती. त्यामुळे आता ही आपल्या इकडची ही जी बैल आहे ती जी वर्चस्व गाजवते ती पश्चिम महाराष्ट्र भागात, ती आता तिकडे बीडमध्ये मराठवाडा केसरी गाजवायला जेव्हा जाते ती तर नक्कीच ह्यांच्यातली पण लढत तेवढीच घासून ठासून होणार यात काय वाद नाही मित्रांनो. म्हणजे त्या भागात पण अशी खूप बैल आहे ती नावं ऐकली ती नाशिक वगैरे साईडची की जी त्या तेवढ्या ताकदीने पळते ती. पण आता त्या दिवशी मैदानात काय घडल काय म्हणजे होऊ शकतं आपण काही सांगू शकत नाही, कारण हे बैलगाडा क्षेत्र आहे. त्या दिवशी कुठल्या बैलाची ताकद चांगली लागेल काही सांगू शकत नाही. पण तुम्हाला काय वाटतंय की बाब्या वर्सेस बकासूर अशी जर लढत काय बघायला मिळाली तर कोण ट्रॅक्टरवर वर्चस्व गाजल? आपण एक अंदाज मानून चालू आहे की आपली ही जोडी फायनलला पुजलेली आहे, बाब्या आणि लखन आणि बकासूर आणि सर्जा. मग सांगा की तुम्हाला काय वाटतंय की अशी जर सिच्युएशन आली तर ट्रॅक्टरवर कुणाचं वर्चस्व असेल? म्हणजे कमेंट करून सांगावं, आपल्या मनातल्या भावना व्यक्त करा. बाकी 29च्या मैदानामध्ये आपला हिंदकेसरी सर्जा सुद्धा पळणार आहे असं कळालेलं आहे, पण तो बहुतेक शक्यतो चोराड्याच्या मैदानात पळेल म्हणजे असं अंदाज आहे. ते उद्या पायऱ्या क्लिअर होईलच, त्यानंतर आपण सपशेल व्हिडिओ बनवूया. पण खऱ्या अर्थानं हे ट्रॅक्टरचं मैदान जे मराठवाडा केसरीचं आहे त्याचं बक्षीस चांगलं आहे, पण 2-3 नंबरलाही त्या मापातच बक्षीस पाहिजे होती असं माझं वैयक्तिक मत आहे. हरकत नाही मित्रांनो. पण जो बकासूर आणि गोडचा सर्जाचा पायरा त्याच्याबद्दल तुमचं मत पण कमेंट करून नक्की सांगा आणि बाब्या आणि लखनचा पायरा याच्याबद्दल पण तुमचं कमेंट करून मत नक्की सांगा. राम राम.